तर जळगाव विधान परिषदेचाही निकाल आज लागणार आहे। महायुतीचा उमेदवार विजयी होणार की महाविकास आघाडीचा, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि मवियाचे उमेदवार शरद तायडे यांच्यात लढत होती आहे। जळगाव विधान परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे। त्यानंतर आज मतमोजणी होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जळगाव शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये अल्प बचत भवनमध्ये या ठिकाणी ही मतमोजणी होणार असल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेवरती सीसी कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। या निवडणुकीचा राजकीय जर आपण विचार केला तर या ठिकाणी भाजपचे नंदकिशोर महाजन हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शरद तायडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे। ही निवडणूक खरं तर ज्या कारणांनी गाजली ती म्हणजे रेश्मा काळे या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार राहिल्या होत्या। त्याचबरोबर अपक्ष उमेदवार जे आहे अनिल चौधरी यांनी देखील शेवटच्या दिवसांपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवलेली होती। मात्र शेवटच्या क्षणी रेश्मा काळे आणि अनिल चौधरी यांनी आपली उमेदवारी माघारी घेतलेली आहे आणि आता त्यानंतर महायुतीचे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत शरद तायडे यांच्यामध्ये ही निवडणूक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विजयासाठी प्रथम क्रमांकाची मते असलेल्या 316 जर मतं ज्या उमेदवाराला पडतील तो विजयी होईल असा या ठिकाणी निकाल देण्यात येणार आहे आणि मात्र काही वेळातच आता कोण बाजी मारतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।